बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो कसा काय वापरू शकतो ही निव्वळ फसवणूक आहे। शरद पवारांच्या लोकप्रियतेचा गैरवापर अजित पवार गटाकडून केला जातोय असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। त्यावर कोर्टाने अजित पवार गटाला चांगलंच ठणकावलंय। शरद पवार यांचं नाव आणि फोटो कोणत्याही स्तरावर वापरणार नाही असं लेखी स्वरूपात द्या अशी सूचना अजित पवार गटाला कोर्टाने केली। शनिवारी प्रतिज्ञापत्र सादर करू असं उत्तर अजित पवार गटाकडून देण्यात आलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सुनावणी दरम्यान काय काय घडलं? पार पडली। निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरोधात ही सुनावणी झालेली आहे। परंतु या सुनावणी दरम्यान एक अर्ज हा शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आला होता आणि त्यामध्ये स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की अजित पवारांकडून आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरला जातोय। छगन भुजबळांच्या एका वाक्याचा संदर्भ अभिषेक मनु सिंघवींनी आज सुप्रीम कोर्टात दिला। ते म्हणाले की भुजबळही असं म्हणतायत उघडपणे की पवारांचं नाव आणि घड्याळ वापरा, घड्याळाची लोकप्रियता आहे, तर ही लोकप्रियता यांना का वापरायची आहे? तुम्ही तुमची मतं आमच्या पिगी बँक मधून का मतं घेताय? अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात केला। त्यावर सुप्रीम कोर्टाने खूप वेगवेगळ्या आयडियाज एक्सप्लोर केल्या आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की तुम्ही एक अंडरटेकिंग द्या। तर त्यावर अजित पवार गट म्हणाला की आम्ही शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करतो आणि त्या प्रतिज्ञापत्रात हे ऑन रेकॉर्ड लिहून देतो की अशा स्वरूपाचा वापर होणार नाही। परंतु त्यावर पुन्हा ते म्हणाले की कार्यकर्त्यांवर आम्ही नियंत्रण कसं ठेवायचं हा प्रश्न अजित पवार गटाकडून युक्तिवादाच्या स्वरूपात उपस्थित करण्यात आला। त्यावर सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की तुमचे मेंबर्स म्हणजे तुमचे कार्यकर्ते आणि त्यांना शिस्त लावणं हे काम तुम्ही करू शकता, त्यासाठी वेगळ्या प्रकारे म्हणजे हा युक्तिवादाचा मुद्दा असू शकत नाही। त्यामुळे आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली की शरद पवारांचं नाव आणि शरद पवारांचा फोटो वापरला जाऊ नये। आता त्यानंतर शरद पवार गटाची ही सुद्धा मागणी होती की घड्याळ चिन्ह सुद्धा वापरलं जाऊ नये। म्हणजे अभिषेक मनु सिंघवी असं म्हणतायत की फ्री अँड फेअर इलेक्शन्स आपण म्हणत असताना आमचं गुडविल, आमची लोकप्रियता जर अशा प्रकारे वापरली जाणार असेल समोरच्या पक्षाकडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।